असं मधुर धन्य धन्य झाला नागरी राजा तुझरी माझं जीवन हे असत असं संसार अश्विनी ओम नमो नारायण प्रथम राजकर्त्याला विचारणं हेच योग्य नारायण ओम नमो नारायण नारायण ब्रह्मकंठे यस्त जन्म ब्रह्म विना विशारदा विष्णु भक्ती नित्य श्वास नारद महामुनी नमो नमः नमो नमः नारायण नारायण आहे मंगलमय आशीर्वाद प्रणत क्लेश नाशस्य वा वा नारायण नारायण तुमच्या सारख्याचा आशीर्वाद मिळाला मन कसं भरून आलं आणि चित्त समाधानी झालं चित्त समाधानी झालं आपण राजा नारायण नमस्कार मी आशीर्वाद देखील दिला गुरुदेव उभे का बसा हो हो बसले तर होईल रे नारायण ओम नमो नारायण राजन अरे मध्ये प्रश्न निर्माण झाला की कारण आहे त्याला या डांग देशाचा राजकर्ता राजा डांगवी त्याच्या राज दरबारात आलो की हा जनावरांचा कारभार हा बदल कसा काय जिमेच्या टेकडीवरून सोडलेला शब्द ओटाच्या पगडी सापडल्या तुमच्या जागी जर का दुसरा कोणी असता तर आम्ही त्याची काही केली नसती पण हे तत्व काय जगाच्या मनात महत्व काय तुमचं राजा डांगरी जाणतोय हा संकदेशी राजाचा कारभार की जनावरांचा कारभार मला आल्यावर
काय हो प्रकार? ते जे मान डोलावते ना हा, तुम्हाला संकेत करून नमस्कार करते. नमस्कार. तुम्ही देवतत्वाच्या हा, तेव्हा तिनं कसाही केलेला नमस्कार तुमच्या चरणी रुजू व्हायला हवा होता. म्हणजे ओळखण्याची पात्रता आपल्यासारख्या सत्पती ब्राह्मणामध्ये आहे नाही का? पण राजन, ती माझी पत्नी आहे हो. पत्नी आणि हिनं जी लाथ मारली तो नमस्कार म्हणून मी स्वीकारावा. वा, वा, वा. ही तुझी पत्नी. चतुष्पाद हा, जनावरांचा नियम तोच आहे. हा, ओळखीची व्यक्ती नसून अनोळखी व्यक्ती जवळ आली हा. तर मान तरी हलवते नाही तर लाथ तरी मारते. म्हणून इव्हन तिच्या वतीनं तिचा नवरा म्हणून मी क्षमा मागतोय. नारायण नारायण. पण राजन कसं काही हो ना, पण या राजप्रसादी तू म्हणालास की या नाटाची योग्यता तू जाणतोयस आणि या भरलेल्या राजसभेत या नाटाचा अपमान या 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 अश्विनीनं केला. राजकुमारी या नाटावर नका जाऊ. म्हणजे ही गुढी स्वरूपाची पत्नी हा. तुम्हाला अमान्य आहे असं म्हणायचं आहे ना? अमान्य